नमस्कार मित्रांनो, स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वीचा निकाल कसा पाहायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला कुठलाही ब्राउझर त्या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे, मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये. तर या ठिकाणी आपण क्रोम ब्राउझर ओपन करू. तर या ठिकाणी मी क्रोम ब्राउझर ओपन करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्च गुगल और टाईप URL. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सर्च करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे MAHRESULT महारिझल्ट. तर ही साईट तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे किंवा सर्च करून घ्यायचं आहे. तर सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता साईट दिसत आहे तुम्हाला, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डची साईट ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता SSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2026 रिझल्ट. तर त्याच्या खाली व्ह्यू SSC HSC रिझल्ट असा एक ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन विंडो ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लिहिलेलं आहे यावर की 2 मे 2026ला दुपारी 12 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी 12वीचा निकाल पाहता येईल. तर या ठिकाणी काउंटडाऊन टाईम दिलेला आहे, 39 मिनिटं राहिलेलं आहे. तर दुपारी 12 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा या ठिकाणी एक पेज येईल, त्यावर तुम्हाला तुमचा एक्झाम नंबर आणि तुमच्या आईचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मग तुमचा जो काय निकाल असेल तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गुड लक. आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.